हाय हॅलो नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मुगाचं मेदगं. हिरव्या मुगाची भाजी बनवणार आहे मी आज. सर्वात आधी मी मुगाच्या मेदग्यासाठी लागणारे साहित्य काढून ठेवलेले आहे. काही ठिकाणी यात ओले खोबरे किंवा सुके खोबरे सुद्धा घातले जाते, पण मी खोबरे घेतलेले नाही. हा एक पारंपरिक असा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो भरपूर प्रथिने आणि पौष्टिक सुद्धा आहे. हे मुगाचे मेदगे चवीला अतिशय स्वादिष्ट आणि पचायलाही हलके असते. त्याचप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरम भातासोबत याची चव खूपच सुंदर लागते. यासाठी मी घेतली आहे मोहरी, जिरे, लसूण, धने पावडर, हळद, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, काळा मसाला, 1 वाटी मूग आणि टोमॅटो. आता मी मूग चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यावर एका कुकरमध्ये पाणी गरम झाल्यावर त्यात मी हे मूग शिजण्यास ठेवलेले आहे. तुम्ही ते रात्रभर भिजवून ठेवले तरी चालतील. आता मी कुकरचे झाकण बंद करून घेतलेले आहे आणि कुकरच्या 3 शिट्या घेणार आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, त्याचप्रमाणे जिरे आणि 5-6 मिरच्या बारीक करून घेणार आहे. हे बघा, मी आता ते कसे बारीक केलेले आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, आता कुकरचे 3 शिट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर बंद करून घेणार आहे आणि बाजूला एका कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलेले आहे. तेल तापून झाल्यावर त्यात मी मोहरी, त्याचप्रमाणे वाटलेले जिरे, मिरची आणि लसूण टाकून चांगले परतवून घेणार आहे. नंतर त्यामध्ये टमाटे सुद्धा टाकणार आहे. टमाटे चांगले एकजीव होतील तोपर्यंत चांगले हलवून घेणार आहे. टमाट्यामुळे या मेदग्याला छान चव येते. यामध्ये मी आता थोडी हळद टाकून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये थोडे धने पावडर टाकून चांगले परतवून घेतलेले आहे. नंतर यामध्ये मी थोडा काळा मसाला सुद्धा टाकलेला आहे. हे सर्व चांगले परतवून झाल्यावर त्यात शिजलेले मूग त्यात टाकून घेणार आहे आणि एकसारखे परतवून घेणार आहे. काही ठिकाणी याला थोडा आंबटपणा येण्यासाठी टमाट्याऐवजी ताक सुद्धा घालतात. यामध्ये मी थोडे पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला कसे पातळ लागते त्या पद्धतीने पाणी यात घालायचे आहे. मी अगदी थोडेच पाणी घालणार आहे. आता माझे यामध्ये पाणी टाकून झालेले आहे. हे बघा किती छान वास सुटला आहे. तो मस्त अगदी लिंबू पिळून खाण्यासाठी खूप छान लागते. हे मुगाचं मेदगं गरम असताना छान लागते. तुम्ही ते पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा पावासोबत जरी खाल्ले तरी छान लागते. यात तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट घातले तरी चालेल. काही भागात त्याला मुगाचे सातळ असे सुद्धा म्हणतात. आता आपला रस्सा दाटसर तयार झालेला आहे. यात मी आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे आणि हे सर्व चांगले एकजीव होईल तोपर्यंत परतवून घेणार आहे. आता आपले मुगाचे मेदगे तयार झालेले आहे. हे मी आता 10 ते 15 मिनिटे चांगले उकळून घेणार आहे. आता मी थोडा वेळ ते झाकून ठेवणार आहे. हे मेदगे तुम्ही बारीक टमाटा, बारीक कांदा, शेव आणि लिंबू पिळून चाट मसाला टाकून खाल्ले तर ते रगड्यासारखं लागेल. तुम्ही नक्की एकदा करून आणि खाऊन बघा. अगदी 10 ते 15 मिनिटे चांगले उकळल्यावर आपले मुगाचे मेदगे आता तयार झालेले आहे आणि त्याचा वासही खूप सुंदर असा आलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा मुगाचे मेदगे करून बघा आणि मला कमेंट करा.
कसे वाटले तुम्हाला हे माझे मुगाचे मेदगे? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.